कामांच्या उद्घाटनाचा आज शुभारंभ झाला. खरोखर मला साहेब मनापासून अभिनंदन आहे, तुमचे आभार मानायचे आहेत. आणि गडिंग्लज शहराच्या वतीनं जे गडिंग्लज शहर तुम्ही विकासाच्या दृष्टीनं तुम्ही उराशी बाळगला, हे गडिंग्लज शहर पुढे जायच्या दृष्टीने तुम्ही हे स्वप्न महाराष्ट्रामध्ये गडिंग्लज आणण्यासाठी कागलच्या धर्तीवर त्याच पद्धतीने बारामतीच्या धर्तीवर हे गडिंग्लज शहर पुढे नेण्याचं काम आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जे स्वप्न उराशी बाळगलेलं आहे. खरोखर मुश्रीफ साहेब, मी तुमचं मनापासून गडिंग्लज शहराच्या वतीनं आभार व्यक्त करतो. साहेब, ह्याच्या आधी सत्ता कुणाची होती, काय होती, ह्याच्या मागे मी जाणार नाही. पण गडिंग्लज शहराच्या विकासाच्या दृष्टीनं गडिंग्लज शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत साहेब. आणि खरोखर प्रांत कार्यालयाचा जो जागेचा प्रश्न आहे, प्रांत कार्यालयाची जागा जो नगरपालिकेच्या नावावर करायचा जो साहेब शासन दरबारी जो प्रस्ताव आपण तुमच्या प्रयत्नाने सादर केलेला आहे, ती जागा प्रांत कार्यालयाची खरोखर आमच्या नावावर नगरपालिकेच्या व्हावी ही प्रामुख्याने माझी मागणी आहे. त्याच पद्धतीनं आमचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये साहेब आपण एक प्रशासकीय भवन, प्रशासकीय इमारती एकाच छताखाली गडिंग्लज शहराच्या आणायच्या हा प्रस्ताव देखील तुम्ही त्यावेळेला मंजूर केलेला होता. त्याबद्दल मी गडिंग्लज शहराच्या वतीनं तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याच पद्धतीनं साहेब, STPचा जो प्रकल्प आहे, भुयारी गटाचा जो प्रकल्प आहे सांडपाण्याचा, तो देखील या 5 वर्षामध्ये तुमच्या प्रयत्नानं मार्गी लागावा. त्याच पद्धतीनं वाचनालयाची इमारत असेल आणि त्याच पद्धतीनं कचरा डेपोचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न गडिंग्लज शहरासाठी साहेब उद्भवत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा साहेब प्रश्न असेल, तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जो मला आणि प्रशासकीय काळामध्ये मला आणि शिवसाहेब डेगळे साहेबांना जी सूचना दिली होती, त्या सूचनेचं आम्ही पालन करून साहेब आम्ही मुन्ना माडकांच्याकडे ज्या वेळेला या राज्यसभेचे खासदार जे आहेत त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव तो आम्ही डेगळे साहेबांनी मी तुमचा प्रस्ताव घेऊन आम्ही मुन्ना साहेबांच्याकडे गेलो आणि मुन्ना साहेबांनी परवा राज्यसभेमध्ये साहेब नितीन गडकरींच्याकडे हा प्रस्ताव दिला. आणि तुम्ही आणि नितीन गडकरी साहेबांना तुम्ही साहेब विनंती करा आणि गडिंग्लजचा रिंग रोडचा प्रश्न तुम्ही प्रलंबित आहे तो तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या नेतृत्वाखाली साहेब आणि आम्ही सर्व गडिंग्लज नगरपालिकेच्या नगरसेवकांच्या या मार्गदर्शनाखाली साहेब हा विकासाचा पर्व रिंग रोडचा जो आहे तो साहेब आपण लवकरात लवकर निकाली काढावा, हीच मी या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला मनापासून विनंती करतो. साहेब, तुमच्या वाढदिवसानिमित्त या नगरीचे नगराध्यक्ष माननीय महेश तुबटमलजी जो संकल्प, जो हरित क्रांतीचा जो संकल्प गडिंग्लज ग्रीन सिटीचा जो सोडलेला आहे, तो येणाऱ्या वर्षभरामध्ये 100% आम्ही सर्व नगरसेवक ही गडिंग्लज शहर ही ग्रीन सिटी 100% आम्ही करू आणि त्याचा शुभारंभ देखील येणाऱ्या काळात तुमच्या हस्ते साहेब आम्ही करू. त्याच पद्धतीनं काही आता अमर मागण्याने मागच्या 2-3 महिन्याचा उहापोह केला. माझे पत्रकार बंधूंना देखील विनंती आहे की आमच्या कुटुंबामध्ये काय जर झालं असेल तर आमचा कुटुंब प्रमुख घटक आहे, त्यामुळे तुम्ही कोणी काळजी करू नका. गडिंग्लज शहराच्या विकासासाठी आम्ही सदैव मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही सर्व नगराध्यक्ष असेल, उपनगराध्यक्ष असेल आणि सर्व नगरसेवक असेल ताकदीने आणि शक्तीने या गडिंग्लज शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ज्या विश्वासानं गडिंग्लज शहरातील जनतेनं आम्हाला मताधिक्य दिलेला आहे, एवढ्या 22 पैकी 17 सीटा आणि नगराध्यक्ष गडिंग्लज शहराने दिलेला आहे. मी आज गडिंग्लज शहरातील जनतेला वचन देतो, तुम्हाला मान शर्मेनं खाली घालेल असं आम्ही कृत्य कुठलेही करणार नाही आणि गडिंग्लज शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. साहेब, जाता जाता एवढंच सांगेन, कुसुमाग्रजांची कविता आहे, मोडून पडला संसार मोडला नाही कणा, पाठीवरती हात देऊन साहेब तुम्ही फक्त लढ म्हणा. या गडिंग्लजचा चेहरा मोहरा तुमच्या नेतृत्वाखाली 100% आम्ही काय पलट केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.